नवनिर्माण सेनेतर्फे एक पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। भद्रावती तालुक्यामध्ये परमेश्वर मेश्राम यांनी तहसील कार्यालयामध्ये विष प्राशन करून आज जी आत्महत्या केलेली आहे त्या मेश्राम परिवाराला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे शासनाची मदत अजूनपर्यंत मिळाली नाही आहे। सोबतच जे आहे त्यावेळेस जिल्हाधिकारी यांनी सांगितलं होतं की मेश्राम परिवाराच्या नावाने आम्ही ते जे आहे जमीन जे त्यांची जे सातबारा फेरफार नाही झाला तो आम्ही फेरफार करून देऊ। परंतु प्रश्न असा आहे की आता तो फेरफार जो एका जमिनीचा झाला तर त्यांच्या मृत असलेल्या सासऱ्यांच्या नावाने झाला आणि दुसरी जी जमीन आहे जिथं बाळू धानोरकर यांचं त्या सातबाऱ्यावर नाव आहे आणि ती जमीन जी आहे अनिल धानोरकर यांना विकलेली आहे आणि त्याबाबत हायकोर्टामध्ये ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। आमचं असं म्हणणं आहे की ज्या दलित परिवारावर अशा प्रकारचं दुःख जे आहे ओढवलं गेलं, परिवाराचा एक करता धरता माणूस ज्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलेलं होतं की माझ्या या आत्महत्येनंतर माझ्या परिवाराच्या माझ्या मुलांच्या नावाने ती शेतजमीन झाली पाहिजे, त्याच्यासाठी मी मरण पत्करत आहो। पण आज दुःखाची गोष्ट अशी आहे की आज त्या मृत आत्म्याला सुद्धा अजूनपर्यंत शांती मिळालेली नाही। ज्या शेतीसाठी त्यांनी आपला स्वतःचा जीव दिला त्या शेतीचा जो आहे अजूनपर्यंत ताबा मेश्राम परिवाराला मिळाला नाही। धानोरकर परिवार जे आहे हे धनदांडगे आहे, हे जे आहे एक प्रकारे दलित परिवारावर जे अन्याय करत आहे आणि म्हणून या विरोधामध्ये मेश्राम परिवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 18 मे पासून जे आहे साखळी उपोषण आणि नंतर आमरण उपोषण करणार आहे। आणि या माध्यमातून आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व सामाजिक संघटनांना आवाहन करतो की मेश्राम परिवाराला कुठल्याही स्थितीमध्ये न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे 18 तारखेपासून होणारं जे आंदोलन जे आहे जे धानोरकरच्या विरोधामध्ये आहे आणि मेश्राम परिवाराचं म्हणणं आहे की अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत या सर्व लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। जर एखाद्या प्रकरणामध्ये जर अनुसूचित जाती जमातीवर जर अन्याय झाला तर अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होते। मग मेश्राम परिवाराचा एवढा जीव गेला त्या संदर्भामध्ये तक्रार देऊन सुद्धा कुठल्याही अधिकाऱ्यावर, तहसीलदारावर, नायब तहसीलदारावर किंवा धानोरकर परिवार गुन्हा दाखल झालेला नाही आहे। ही एक प्रकारे जे आहे दलित समाजावर जे आहे एक कुरघोडी आहे आणि त्यांना न्यायापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र प्रस्थापित जे आहे धानोरकर परिवार करत आहे आणि म्हणून 18 तारखेला जे आहे जे आंदोलन मेश्राम परिवाराच्या माध्यमातून जे होणार आहे त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना ज्या एकत्र येऊन लढा देणार आहे आणि शासन प्रशासन जे आहे जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मेश्राम परिवाराचं आंदोलन तसंच सुरू राहणार आहे।